नमस्कार. मी गोविंद शेळके. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तो नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा. राज्यामध्ये जसे धक्कादायक निकाल आले आहेत, तसाच धक्कादायक निकाल बीडमधला सुद्धा आहे. कारण कायम निवडणूक कोणतीही असो, राज्यामध्ये संवेदनशील निवडणूक ही बीडची असते. अर्थात याही खेपेला राडा झालाच. पोलीस आले, त्यानंतर राजकीय नेत्यांनी एकमेकावरती आरोप केले. अनेक कार्यकर्ते फोडून दुसऱ्याकडे पक्षात घेण्यात आले आणि त्यानंतरचा निकाल काय सांगतोय? तर आजच्या या निवडणुकीचं विश्लेषण एवढंच आहे, की प्रस्थापितांना धक्का देणारी निवडणूक. होय, केवळ एका मतदारसंघामध्ये नाही, तर गेवराईमध्ये पंडितांना त्यांच्या होम पिचवर धक्का बसला. क्षीरसागर, ज्या कुटुंबाची बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या असलेल्या नगरपालिकेवरती 25-30 वर्षापेक्षाही जास्त काळापासून एक हाती सत्ता होती, किंबहुना एक हाती अंमल होता, त्या नगरपालिकेतून क्षीरसागर कुटुंबातील सगळ्या सदस्यांना बाजूला सारण्यात लोक विरोधक यशस्वी झालेत. आणि आपण बघतोय की क्षीरसागर कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. जिथं योगेश क्षीरसागर हे भाजपाकडून निवडणूक लढवत असताना त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यासोबतच त्यांचे विरोधक असलेले संदीप क्षीरसागर, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत होते, त्यांचा पॅनल उभा होता, त्याही गटाला मोठा धक्का बसला. आणि आपण बघतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी बीड नगरपालिका ताब्यात ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीडचं एक नातं आहे. इतिहासामध्ये आपण बघितलं की गोपीनाथ मुंडे सारखा एक मातब्बर नेता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यभर राजकारण करत असताना त्या बीड जिल्ह्यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कायम पकड राहिलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असो की त्यानंतर आलेल्या महायुतीचं सरकार असो, कायम राष्ट्रवादी, मग ती आधी शरद पवारांची नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी बीडमध्ये वर्चस्व स्थापित होते. निकाल काय लागले? गेवराई विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठं शहर, विधानसभा मतदारसंघाचं मुख्यालय गेवराई नगरपालिकेवरती पुन्हा एकदा पवार कुटुंबियांनी एक हाती सत्ता ठेवली. अर्थात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये अलीकडेच त्या ठिकाणी भाजपचं काम वाढलं आणि आपण बघतोय लक्ष्मण पवार, जे मागचे या ठिकाणी आमदार राहिले होते, त्यांचा पराभव झाला या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबीय गेवराई नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यशस्वी झालं. त्यानंतर माजलगाव नगरपालिका, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके हे मागच्या अनेक वर्षापासून नेतृत्व करतायत, तिथे मात्र सोळंकेंना मोठा धक्का बसला आणि त्या ठिकाणी शरद पवार गटाकडे ही नगरपालिका गेली आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक नगरपालिका जी दुसरी होती, धारूर नगरपालिका, ती प्रकाश सोळंके स्वतःच्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाल्यात. अर्थात त्यानंतरची नगरपालिका ती म्हणजे अंबाजोगाई नगरपालिका. अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे निवडणुकीत उतरले होते आणि या ठिकाणी प्रस्थापित म्हणून राजकिशोर मोदीचा मोठा पराभव झालाय. कारण राजकिशोर मोदी यांच्या ताब्यामध्ये 25-30 वर्षापासून ही नगरपालिका होती. मात्र या नगरपालिकेमध्ये सुद्धा आघाडी करून ज्यावेळी मुंद्रा कुटुंब या निवडणुकीमध्ये उतरलं, त्यावेळी केवळ राजकिशोर मोदी नाही तर राजकिशोर मोदी यांच्यासोबतच त्यांचे पुत्र संकेत मोदी यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झाला. म्हणजे पंडितांना गेवराईमध्ये होम पिचवर धोबीपछाड मिळाला, सोळंकेंना होम पिचवर माजलगावमध्ये धोबीपछाड मिळाला. अगदी होम पिच असलेल्या क्षीरसागर कुटुंबियाला मोठा धक्का या निवडणुकीमध्ये बीडमध्ये मिळाला. असंच प्रस्थापित कुटुंब असलेलं जे काही मोदी, राजकिशोर पापा मोदी यांचं कुटुंब होतं, त्याही कुटुंबाला ही धक्का देणारी निवडणूक होती. अर्थात या निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडल्या ज्या प्रकर्षानं मांडणं गरजेचं आहे. ते म्हणजे ही पहिली निवडणूक असावी ज्या निवडणुकीमध्ये मागच्या 15-20 वर्षानंतर धनंजय मुंडे केवळ परळीमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मागच्या वर्षभरापासून ज्या बीड जिल्ह्यामध्ये घडामोडी घडतायत, त्या परिणाम त्या घडामोडीचा इतका मोठा होता की धनंजय मुंडे यांचा साधा फोटो सुद्धा त्यांच्याच गटाचे उमेदवार असलेले पापा मोदी यांनी अंबाजोगाईमध्ये टाकला नाही. त्यांच्याच गटाचे उमेदवार असलेल्या बीडच्या उमेदवारांना त्यांचा फोटो या प्रचार यंत्रणेमध्ये वापरला नाही. माजलगावमध्ये प्रकाश सोळंकेने वापरला नाही, धारूरमध्ये वापरला गेला नाही, अगदी तिकडे गेवराईमध्ये सुद्धा वापरला गेला नाही. परळी एकट्या शहराचा अपवाद वगळता धनंजय मुंडे या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी परळीमध्येच राहून त्यांची नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले. अर्थात याला दुसरा आधार आहे आणि तो म्हणजे पंकजा मुंडे यांचा. कारण पंकजा मुंडे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासोबत एकत्रित परळीची ही नगरपालिका लढली आणि नगरपालिकेमध्ये आपण बघतोय की बजरंग सोनवणे, जे बीडचे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं, ज्यांनी यापूर्वी नेतृत्व केलं होतं,
त्यांनी अगदी या निवडणुकीमध्ये सर्वाधिक प्रतिष्ठेची जर निवडणूक कुठली केली असेल तर ती अर्थात परळीची होती. त्यानंतर सुद्धा परळीमध्ये शरद पवार गटाला फार यश मिळू शकलं नाही. मात्र काही गोष्टी या निवडणुकीमध्ये जे घडताना पहिल्यांदा पाहायला मिळतात ते म्हणजे बीड शहरामध्ये. कारण आपल्याला माहिती आहे की बीड सोबत जालना असेल, अगदी एक सारख्या असलेल्या ह्या नगरपालिका आहेत. जालना महापालिका झाली, आता अजितदादा बीडची कधी नगरपालिका महापालिका करतात हे पाहावं लागेल. मात्र काय घडलं तर केवळ 1 किंवा 2 यापेक्षा भाजपचे नगरसेवक बीडमध्ये यापूर्वी नव्हते. मागच्या वेळेस फक्त 1 नगरसेवक होता. यापूर्वी सुद्धा अगदी तो आकडा कधी फारसा वाढला नाही. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपनी तब्बल 1 नगरसेवकावरून 15 नगरसेवकापर्यंत आपली झेप घेतली आणि स्वाभाविक आहे की बीड शहरामध्ये पहिल्यांदा कुठेतरी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात पुढे येताना पाहायला मिळालं. आपण निकालामध्ये सुद्धा बघतोय की शेवटच्या क्षणी जी काही काटोकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली ती सुद्धा भाजप वर्सेस अजित पवार गट राष्ट्रवादी अशीच राहिली. आणि यामध्ये अजित पवार गटाचा जो काही उमेदवार होता तो शेवटच्या 2-3 फेरीमध्ये पुढे गेला आणि आपण बघतोय की बीड शहर ताब्यात ठेवण्यात अजित पवार गटाला यश मिळालं. हे जरी यश मिळालं असलं तरी बीडमध्ये काही गोष्टी घडताना लोकांनी किती चाणाक्ष पद्धतीनं हे सगळं केलंय आपण याचा काही दाखला जर देऊ शकलो तर असा आहे की अंबाजोगाई सारख्या ठिकाणी एकीकडे नंदकिशोर मुंदडा यांचा मोठा मताधिक्याने विजय केल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाचे जे काही नगरसेवक आहेत ते केवळ 11 निवडून आलेत आणि समोरच्या गटाकडे जे काही ते 20 नगरसेवक निवडून गेलेत ते म्हणजे पापा मोदी यांच्या गटाचे. अगदी असंच काही आपल्याला दिसतं की 52 नगरसेवक असलेल्या बीड नगरपालिकेमध्ये तब्बल 15 नगरसेवक हे भाजपाचे निवडून आलेत. संदीप क्षीरसागरांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो. कारण संदीप क्षीरसागरांच्या बीड विधानसभा मतदारसंघाचं राजकारण जिथून चालतं किंबहुना क्षीरसागरांच्या राजकारणाचा पाया ज्या शहराच्या संस्थावरती अवलंबून आहे तिथली सगळ्यात मोठी संस्था क्षीरसागराच्या हातून काढली गेली आहे. कारण या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागरांचा पराभव झाला नेतृत्व म्हणून, या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं नेतृत्व म्हणून पराभव झाला आणि क्षीरसागर कुटुंबातला एक व्यक्ती जरी म्हणजे सारिका क्षीरसागराच्या माध्यमातून बीडच्या सभागृहात पाहायला मिळणार असला तरी ही निवडणूक क्षीरसागरांना धक्का देणारी आहे. कारण या निवडणुकीमध्येच आपण बघितलं की जयदत्त क्षीरसागर यांनी सुद्धा मोठी ताकद योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने लावली होती. मात्र जयदत्त क्षीरसागरांची कोणतीही जादू या निवडणुकीमध्ये चालली नाही आणि त्यामुळं प्रस्थापितांना धक्का देणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं आता अजित पवारांकडे खरं तर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण अजित दादांच्या हातामध्ये बीड जिल्ह्याचे सूत्र आल्यानंतर दादांनी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं की मी बारामतीप्रमाणे बीड करेन. अर्थात त्यातल्या काही गोष्टी होताना आणखी बीडकरांना दिसत नाहीत. मात्र आता बीडसारखं शहर सुद्धा पुन्हा एकदा अजितदादाच्या ताब्यात आलंय. बीड शहर असेल, त्यानंतर अंबाजोगाई आहे, त्यानंतर धारूर नगरपालिका, या 3 नगरपालिका आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत. महायुतीनं या जिल्ह्यामध्ये 6 पैकी 5 नगरपालिका ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे. आता येणाऱ्या काळात बघावं लागेल की या निवडणुकीमध्ये मुंडे विरुद्ध इतर सगळे असा जो काही एक संघर्ष सुप्त पाहायला मिळाला त्याची सुद्धा उत्तर देणारी ही निवडणूक आहे. कारण पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये बऱ्यापैकी लक्ष घातलं. बीड मध्ये अगदी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. भाजपनं पहिल्यांदा मोठ्या प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पवारांनी काम केलं आणि आपण बघतोय की तिथे सुद्धा मोठं यश मिळालं. पंडित कुटुंबियांनी पहिल्यांदाच गेवराईसोबतच बीड शहर ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. आता बीड नगरपालिकेमध्ये जे काही यश मिळाले अर्थात त्यामध्ये पंडित कुटुंबाचा मोठा वाटा आहे. पण असं असलं तर त्यांना स्वतःचं शहर स्वतःच्या होमपिचवर मात्र धक्का सहन करावा लागलाय. अर्थात याचे परिणाम कदाचित पुढे पाहायला मिळतील. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आणखी बाकी असल्या तरी त्यापूर्वी होणाऱ्या ह्या मोठ्या निवडणुका आहेत जिथं बीडकरांनी प्रस्थापितांना घरी बसवलंय किंबहुना प्रस्थापितांना धडा शिकवणारी ही बीडची निवडणूक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. धन्यवाद.